नमस्कार, मी तुमचा मित्र ओटी सर. TET 2025ची परीक्षा ज्याच्यामध्ये जो सोपा विषय असतो त्याच्यामध्ये सर्वाधिक गुण किंवा सर्वाधिक मार्क्स घेण्याचा आपण प्रयत्न करतो. तर आम्ही महाराष्ट्रीयन, मराठी आपली मातृभाषा, तर मराठीपेक्षा जास्त सोपा विषय होऊ शकत नाही. पण सोप्या विषयाचा सुद्धा काय करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये व्याकरणाचे पोर्शन, त्यानंतर गद्य आणि पद्यावर आधारित जे प्रश्न असतात ते कसे सोडवायचे, कसे अटेम्प्ट करायचे, आपण अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन आलो आहेत. आणि यापैकी मॅक्सिमम जो प्रश्न आहेत ते वेगवेगळ्या परीक्षेमध्ये, मागील TETच्या परीक्षेमध्ये काय झालेले आहेत, रिपीट झालेले आहेत. तर बघूया आपण इथं प्रश्न काय म्हणतो. आपण 30 प्रश्नांचा अभ्यास करूया, कारण की 30 प्रश्न मराठीमध्ये असतात आणि हे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न असतील. आणि नक्की सांगतो की जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं तर मराठीची जी भीती आहे ती तुमच्या मनातून दूर होईल. आता भीती म्हणण्यापेक्षा मराठीचा पेपर कशा प्रकारे अटेम्प्ट करायचं हे तुम्हाला संपूर्ण आयडिया असेल. जर तुम्ही हा व्हिडिओ जर मोबाईलवर बघत असाल तर तुम्ही काय करायचं, मोबाईलला आडवा करायचं, जेणेकरून ओटी सर आणि इथले जे प्रश्न आहेत ते तुम्हाला काय दिसतील, व्यवस्थित दिसतील. तर चला आपण सुरुवात करूया. रमेश परवा दिल्लीला पोहोचला या वाक्यातील परवा या शब्दाची जात कोणती. आता लक्ष द्यायचं, इथं असं म्हटलेलं आहे की रमेश परवा दिल्लीला पोहोचला. याच्यामध्ये परवा हा जो शब्द आहे, या परवा शब्दाची जात सांगितली आहे किंवा विचारलेली आहे. आता रमेश परवा दिल्लीला पोहोचला, यामध्ये पोहोचणे हा काय आहे किंवा पोहोचला काय आहे, क्रियापद आहे. केव्हा पोहोचला, परवा पोहोचला, म्हणजे हा काय होईल, क्रियाविशेषण होईल. अशा प्रकारे आपण काय करायचं, सटीक आपण काय करतो, त्याचे सहसंबंध लावून प्रश्नांची उत्तरे द्यायची. त्यानंतर इथं आपण दुसरा प्रश्न बघूया आपण की मनीषा इयत्ता 7वीमधील सर्वात हुशार मुलगी आहे. मनीषा इयत्ता 7वीमधील सर्वात हुशार मुलगी आहे या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ कोणता. आता इथं क्रियापद कोणतं आहे, तर क्रियापद आहे आहे. आहे हा काय आहे, क्रियापद आहे. तर या क्रियापदाचा अर्थ कोणता आहे, तर हा जो क्रियापद आहे, हा जो आहे हा शब्द आहे, हा काय दाखवतो आहे, तर अस्तित्व दाखवत आहे. काय दाखवत आहे, अस्तित्व दाखवत आहे. काय दाखवत आहे, अस्तित्व दाखवत आहे. अस्तित्व म्हणजे स्वतःविषयी सांगितलं, स्वतःविषयी तो बोलत आहे. म्हणजे हा क्रियापदाचा अर्थ काय होईल, स्वार्थ होईल. काय होईल, स्वार्थ होईल. काय, तो स्वतःविषयी, ते मनीषाविषयी सांगत आहे. चला ठीक आहे. त्यानंतर आपण तिसरा प्रश्न बघूया की मांजर झाडावर चढले असेल ना, जी आपल्याला काय करायचं आहे, प्रश्न काय वाक्य आहे की मांजर झाडावर चढले या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. आता याच्यामध्ये लक्ष द्यायचं, अव्यय कोणचं आहे, तर वर, झाडावर, कशावर, झाडावर. तर वर हा काय आलेला आहे, अव्यय आलेला आहे. आणि यामध्ये झाड काय आहे, नाम आहे. झाड काय आहे, नाम आहे. तर झाड या नामाला जो जोडून क्रियेला, आता क्रिया काय आहे, चढलं, चढण्याची काय आहे, क्रिया दाखवली. म्हणजे चढले हा काय आहे, क्रियापद आहे. क्रियेला अधिक अर्थ प्राप्त होतो. म्हणजेच कुठे चढले, तर झाडावर चढले. झाडावर चढले म्हणजे काय होईल, शब्दयोगी अव्यय होईल. काय होईल, शब्दयोगी अव्यय होईल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया की चला 2 प्रश्न, चला ठीक आहे. तर खालील वाक्यातील अपूर्ण भविष्यकाळी वाक्याचा पर्याय शोधा. अपूर्ण भविष्यकाळी, आता आईने देवपूजा केली असेल, ठीक आहे. आईने देवपूजा करीत होती. आता होती म्हटलं तर हा तर भूतकाळ झाला, भविष्यकाळ आहे, दुसरा होणारच नाही. आई देवपूजा करीत असेल आणि आई देवपूजा करीत आहे हा सुद्धा वर्तमान काळ आहे. म्हणजे पहिला की तिसरा. तर पण याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे, अपूर्ण भविष्यकाळी. अपूर्ण भविष्यकाळी, तर याचं होईल आई देवपूजा करीत असेल. कारण की ही जी काही क्रिया आहे ती पूर्ण झाली असं इथं दाखवत नाही. असेल म्हणजे काय आहे, अपूर्ण भविष्यकाळ आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. नितीन गृहपाठ करीत होता या वाक्यातील काळ ओळखा. करीत होता, आता होता म्हणजे काय होईल, भूतकाळच होईल. तर याच्यामध्ये जो तिसरा आहे भविष्यकाळ आणि चौथा आहे अपूर्ण वर्तमान काळ, हे तर होणारच नाही. आता याच्यामध्ये अपूर्ण भूतकाळ की
पूर्ण भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ की पूर्ण भूतकाळ. आता इथं काय लिहिलेलं आहे, नितीन गृहपाठ करीत होता. किती झालेलं आहे आपल्याला माहीत नाही, म्हणजे हा काय होईल, अपूर्ण भूतकाळ होईल. त्यानंतर आई बाबा ग्रंथालयात गेले आहेत, या वाक्यातील काळ ओळखा. आता प्रश्नार्थक चिन्ह चुकीने आलेलं आहे. आई बाबा ग्रंथालयात गेले आहेत म्हणजे कोणता काळ असेल, आहेत म्हटले तर भूतकाळ होणार नाही आणि भविष्यकाळ होणार नाही. याच्यामध्ये अपूर्ण वर्तमान की पूर्ण वर्तकाळ. तर गेले आहेत म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणजे काय होईल, पूर्ण वर्तमान काळ होईल. ठीक आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया, कारण की तुम्हाला सर्व काही माहीत आहे, फक्त जो उत्तर आहे त्याच्याविषयी आपण काय करत आहोत, एक्सप्लेनेशन करत आहोत. तुम्हाला जर सर्व चारचे चारही ऑप्शनचे जर तुम्हाला जर स्पष्टीकरण पाहिजे असेल तर तसा कमेंट्स करावा, जेणेकरून आपण चारही पर्यायांचा काय करूया, आपण उलगडा करूया. त्यानंतर पुढला प्रश्न आहे, आम्ही कॅरम खेळत आहोत, या वाक्यातील काळ ओळखा. आम्ही कॅरम खेळत आहोत, किती चांगला प्रश्न आहे. खेळत आहोत म्हणजे काय आहे, हा वर्तमान काळ तर आहे, म्हणजे तिसरा भूतकाळ आणि चौथा भविष्यकाळ होणारच नाही. पण हा पूर्ण वर्तमान काळ आहे की अपूर्ण वर्तमान काळ. खेळत आहोत म्हणजे काय आहे, अपूर्ण वर्तमान काळ आहे. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. खालील आकृतीत एक म्हण लपलेली आहे, ती ओळखून त्या म्हणीतील सुरुवातीपासून दुसरे आणि शेवटून दुसरे अक्षर कोणते. आता ह्या जर आकृतीकडे बघितलं किंवा या अक्षरांकडे जर बघितलं तर आपल्याला असे दिसून येईल की याच्यामध्ये एक म्हण दडलेली आहे, ती म्हणजे का खे त. काय काय क ळ सा, गा वा ला व ळ सा, काखेत कोळसा गावाला वळसा. आता सुरुवातीपासून दुसरे म्हटले म्हणजे सुरुवातीपासून दुसरे म्हणजे काय येईल, का खे त. दुसरा म्हणजे याला खे, का खेत कळसा गावाला वळसा, शेवटून दुसरा. आता शेवटचा शब्द काय आहे, वळसा, वळसा. तर शेवटून दुसरे म्हणजे काय होईल, हा शेवटून पहिला सा आणि शेवटून दुसरा ळ. तर हा काय म्हणला, खेळ. खेळ कुठं आलेला आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये आलेला आहे. अशा प्रकारे आपण काय करायचं, उत्तर लिहायचं. त्यानंतर पुढला प्रश्न आपण बघूया की बाजूच्या आकृतीत एक म्हण दडली आहे, ती जुळवा आणि त्या म्हणीचे तिसरे व सातवे अक्षर क्रमाने घेतल्यास कोणता शब्द तयार होईल. पण यामध्ये शक्तिमान झालेला आहे, कारण की बाजूमध्ये मनच दिलेली नाही आहे, म्हणजे हा प्रश्न काय झालेला आहे, प्रश्नच चुकलेला आहे, प्रिंट मिस्टेक झाली आहे. आपण ही जी मन घेऊन आपण पुढल्या जो आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यामध्ये हा प्रश्न नक्की घेऊया. त्यानंतर पुढला असं म्हटलेलं आहे की 10 ते 15 जे काही साठी खाली दिलेला उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्याखाली दिलेल्या प्रत्येक प्रश्नांसाठी उत्तरांचे 4 पर्याय दिले आहेत, योग्य पर्याय निवडा. आता याच्यामध्ये काय करायचे आहे की सुरुवातीला मी पुन्हा सांगतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की जेव्हा आपण भाषेच्या काय करतो, गद्य किंवा पद्य, प्रोज किंवा पोएट्रीचं आपण काय करतो पॅराग्राफ किंवा पोएम जेव्हा पाहतो तर अगोदर प्रश्न वाचून घ्यायचे, त्यावर फक्त प्रश्न वाचून घ्यायचे, त्याचे ऑप्शन वाचायचे नाही आणि त्यानंतर काय करायची, पॅराग्राफला सुरुवात करायची, म्हणजे त्याचे उत्तर आपल्याला काय होईल, सोबतच जुळवणे चांगले होईल. तर पटापट आपण याच्याविषयी प्रश्न बघून घेऊया. वरील उतार्यात कशाचे वर्णन केले आहे. त्यानंतर आहे मुलांना सर त्यांच्यासारखे का वाटायला लागले. पुढला प्रश्न आहे धबधब्याजवळ पोहोचल्यावर मुलांनी आपला आनंद कसा व्यक्त केला. त्यानंतर आहे धबधब्याच्या पाण्यातील रंगीत दगड कोणी गोळा केले. आणि त्यानंतर दिलेलं आहे धबधब्या जवळची फुलं कोणी गोळा केली आणि गुदगुल्या कोण करत होते. त्यानंतर तर व्याकरणावर काय आधारित काय प्रश्न आहेत, हे आपण प्रश्न बघून घेतलेले आहेत. आता आपण काय करूया आपण पॅराग्राफ वाचूया, उतारा वाचूया. आता याच्यामध्ये आपण उतारा वाचताना उतारा वाचतो, तुम्ही समजा पोळ्या लाटत असाल, काही करत असाल ताई लोकांनो, तरी पण काय करायचं, लक्ष द्यायचं. ठीक आहे. धबधब्याजवळ पोहोचल्यावर आम्हाला काय करावं आणि काय नाही तेच समजेना. इतका आनंद झाला होता की कोणी पाणी उडवायला लागला, कोणी पाण्यात पळायला लागला. आता लक्ष द्यायचं, इतका आनंद झाला होता की कोणी पाणी उडवायला लागला, कोणी पाण्यात पळायला लागला. याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. रोहन पाण्यातच बसून राहिला. रोहन
पाण्यातच बसून राहिला, त्यानं शर्ट काढून टाकला होता, संतनू रंगीत दगड गोळा करीत होता. आपला एक प्रश्न आलेला आहे की रंगीत दगड कोण गोळा करीत होता, तर संतनू रंगीत दगड गोळा करीत होता किंवा करत होता. मुली फुलं गोळा करत होते, हा पण प्रश्न आलेला आहे की फुलं गोळा कोण करत होते, तर मुली. ठीक आहे. कोट काढलेल्या मास्तरांनी धोतराचा कोचा मारला होता. ते धबधब्याच्या रांगेत उभे राहून हसत होते. त्यांच्या डोक्यावरचे काळे कुरळे केस आम्ही पहिल्यांदाच पाहिले. कोट टोपी काढणारे हसणारे गुरुजी आम्हाला आमच्यासारखेच वाटायला लागले. बघा प्रश्न आलेला आहे की गुरुजी आमच्यासारखेच केव्हा वाटायला लागले, तर कोट टोपी काढलेले आणि हसणारे गुरुजी आम्हाला आमच्यासारखेच वाटायला लागले. म्हणजे यापूर्वी त्यांनी गुरुजीचा असा रूप कधीच बघितलं नसेल. ठीक आहे. जोरात पाऊस आला तरी सुद्धा ते देवळाकडे पळाले नाही, आमच्याबरोबर भिजत उभे राहिले. मग आमच्या बाईही धबधब्याच्या रांगेत येऊन उभा राहिल्या. मास्तरीण बाईला सुद्धा जोश आला आणि त्या सुद्धा धबधब्याच्या रांगेत येऊन उभा राहिल्या आणि त्याही हसायला लागल्या. सगळीकडे हिरवीगार होतं आणि सगळीकडे भरून राहिलेला वासही हिरव्या रंगाचा असावा असं वाटत होतं. पाण्याखालून आणि वरून वाहणारं पाणी गुदगुल्या करून पुढे जात होता. हा प्रश्न लिहिलेला आहे, हा ना, प्रश्नामध्ये आलेला आहे. आता आपण काय करूया, प्रश्न बघूया. प्रश्न काय म्हणतो, वरील उत्तरात कशाचे वर्णन आले आहे, तर धबधब्यातील आनंद लुटण्याचे वर्णन आलेलं आहे. बघा, आपण प्रश्न वगैरे वाटलं तर काय करतो, आपल्याला उत्तरे शोधायला पटकन होते आणि आपला वेळ वाचतो. मुलांना सर त्यांच्यासारखेच का वाटायला लागले, तर आपण इथं पॅराग्राफमध्ये आलेलं आहे की कोट टोपी काढलेले सर हसणारे होते म्हणून त्यांना ते त्यांच्यासारखेच वाटायला लागले. त्यानंतर धबधब्याजवळ पोहोचल्यावर मुलांनी आपला आनंद कसा व्यक्त केला, तर पाणी उडून आणि पाण्यात पडत जाऊन. हा कथाचा काय होईल, उत्तर होईल. त्यानंतर धबधब्याच्या पाण्यातील रंगीत दगड कोणी गोळा केले, तर कोणी संतनू. हा ऑलरेडी आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे की धबधब्याजवळची फुलं कोणी गोळा केली, सरांनी, बाईंनी, मुलींनी की सर्वांनी. आपण अंडरलाईन सुद्धा केला होता, मुलींनी गोळा केली. त्यानंतर गुदगुल्या कोण करत होते, तर गुदगुल्या पाणी करत होते. पॅराग्राफच्या सर्वात शेवटी दिलेला आहे. त्यानंतर आता आपले व्याकरणावर प्रश्न सुरू झाले. तर इथं काय म्हटलं आहे की व या वर्णाचे उच्चारण असलेले नाव खालील 4 पर्यायातून शोधा. व या वर्णाचे उच्चार, व समजा आपण असं म्हटलं, व काय म्हटलं, व म्हणा, व तर व मध्ये काय येतात, दात आणि ओठ. व म्हणा, तुम्ही म्हणून दाखवतो. व जर म्हटलं तर दात आणि ओठ दोघांचंही काम सुरू होतं, म्हणून काय ते दात आणि ओठ, त्याला काय म्हणतो, काय म्हणू आपण, दंतोष्ठे म्हणूया. काय म्हणूया, दंतोष्ठे. त्यानंतर खालील शब्दांपैकी ज्या अनुस्वाराचा उच्चार क वर्गातील अंग या अनुनासिकासारखा करावा लागतो, तो शब्द पर्यायातून शोधा. चंद्र याच्यामध्ये कचा उच्चार अंगसारखा होतो का, अंध याच्यामध्ये होतो का, संत याच्यामध्ये होतो का, आणि पंख याच्यामध्ये होतो का, तर बघा पंख जेव्हा म्हणतो पंख, तर कचा उच्चार आपल्याला अंगसारखा येतो म्हणून याचा उत्तर काय येईल, पंख असा होईल. त्यानंतर सिंह या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार ज्या शब्दातील अनुस्वार समान होतो त्या शब्दाचा पर्याय शोधा. म्हणजे सिंहसारखा उच्चार कोणाचा होतो, पतंग, वंदन, संशय, श्रीखंड. सिंहसारखा उच्चार कोणाचा होतो जी, तर संशय या शब्दाचा होतो सिंहसारखा उच्चार. त्यानंतर पुढला आपण प्रश्न बघूया की गौरव शब्दाला, गौरव हा जो शब्द आहे या शब्दाला समानार्थी शब्द पर्यायातून शोधा. आता गौरव म्हणजे काय, अभिवादन होईल, अभिनंदन होईल, अभिमान होईल की अधिकार होईल. हा अतिशय सोपा प्रश्न दिलेला आहे. गौरवचा समानार्थी शब्द काय होईल, अभिवंदन होईल. त्यानंतर कृपण हा एक शब्द आहे, या शब्दाला विरुद्धार्थी शब्द पर्यायामधून शोधा. आता कृपणचा अर्थच कंजूस होतो, म्हणजे तो समानार्थी, ज्याला आपल्याला काय बघायचे आहे, विरुद्धार्थी. तर कृपणचा विरुद्धार्थी अर्थ होईल उधळ्या. कृपण म्हणजे कंजूस आणि त्याच्या विरुद्धार्थी काय होईल, उधळ्या. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आपला काय असेल, उत्तर असेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. खालीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. अशुद्ध शब्द शारीरिक
असंच लिहितात, पीक पाणी हे सुद्धा असंच लिहितात, सामुदायिक असंच लिहितात, संयुक्तिक हे असे लिहित नाही, किंवा ज्या ठिकाणी काय लागतो इक हा शब्द लागतो, काय लागतो इक हा शब्द लागतो, तेव्हा कधीही लहान ई वापरली जाते आणि संयुक्तिक मधली जी इकार आहे काय आहे दीर्घ इकार आहे. आपल्याला ह्रस्व जसं इथं बघा सामुदायिक म्हणजे लहान दिलेली आहे, पण इथं सांस्कृतिक काय जी संयुक्तिक मध्ये काय पाहिजे होतं लहान इकार असायला पाहिजे होतं, इथं म्हणजे लघु इकार असायला पाहिजे, तो दीर्घ इकार आलेला आहे, म्हणजे हा काय आहे अशुद्ध शब्द आहे संयुक्तिक. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय म्हटलेला आहे की अ किंवा आ यापुढे ई किंवा ई लहानी किंवा मोठी आल्यास ये होतो, या नियमानुसार झालेली संधी खालीलपैकी कोणती. आता यामध्ये विदेश, दिनेश, विशेष आणि काय दिलेलं आहे सफेद. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं की दिनेश हा जो शब्द आहे, दिनेशचा जर आपण काय केला विग्रह केला तर काय होईल, दिनेशमध्ये मी तुम्हाला लिहून दाखवतो, दिन प्लस इस, दिन प्लस अरे कुठं गेलं जी इस, ठीक आहे. आता न मध्ये काय आलेलं आहे अ आणि याच्यामध्ये काय आलेलं आहे मोठी. आपल्याला काय म्हटलं आहे अ किंवा आ यापुढे जर ई किंवा ई आल्यास ये होतो. आता याच्या काय झालेलं आहे दिनेश झालेला आहे, काय झालेलं आहे दिनेश, म्हणजे अ आणि ईचा काय झालेला आहे ये झालेला आहे, काय झालेला आहे ये झालेला आहे. आता दिनेशचा अर्थ काय होतो तर दिवसाचा स्वामी, दिनेश म्हणजे काय दिवसाचा स्वामी, आणि दिवसाचा स्वामी म्हणजे काय सूर्य. आता समजा असंच जर प्रश्न सेम विचारला की दिनेश या शब्दाची संधी कोणती, तर ही काय होईल गुण संधी. सूर्याचं काय दिलेलं आहे गुण सांगितलेलं आहे, म्हणजे गुण संधी होईल, पण यामध्ये दिनेश या शब्दामध्ये अ आणि ई मिळून काय झालेलं आहे ये झालेलं आहे, म्हणून आपला उत्तर काय असेल दिनेश असेल. त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया. काय म्हटलेला आहे पुढला प्रश्न की हरण्याच्या कानात वारे शिरले या वाक्यातील प्रयोग ओळखा. आता इथे प्रश्न दिलेला आहे की हरण्याच्या कानात वारे शिरले हा कोणाचा आहे कर्मणी प्रयोगाचा काय दिलेला आहे वाक्य आहे, ठीक आहे कर्मणी प्रयोग. त्यानंतर खालील शब्दातून जहाल या शब्दासाठी पर्यायी शब्द द्या. म्हणजे जहालचा पर्यायी शब्द म्हणजे काय, जहालचा समानार्थी शब्द कोणता, तर जहालचा समानार्थी शब्द काय होतो उग्र असा होतो. त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे की विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्याचा प्रकार ओळखा. विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी या वाक्याचा प्रकार ओळखा. हे आज्ञार्थी वाक्य आहे का, संकेतार्थी वाक्य आहे का, विद्यार्थी वाक्य आहे का, उद्गारवाची वाक्य आहे का. आता याच्यामध्ये उद्गार तर आहेच नाही, म्हणजे उद्गारवाची आहेत नाही, म्हणजे राहिलं 1 2 3, पण विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हणावी हे फक्त काय विधान आहे, म्हणजे हा काही विद्यार्थी वाक्य होईल. ते आज्ञार्थी सुद्धा होणार नाही किंवा संकेतार्थी सुद्धा होणार नाही. त्यानंतर पुढला प्रश्न आहे की मातृभाषा ही कशाची भाषा म्हणवली जाते. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कित्येक परीक्षेमध्ये हे रिपीट झालेलं आहे. तर मातृभाषा ही लेखनाची भाषा आहे, हृदयाची भाषा आहे, मेंदूची भाषा आहे की श्वासाची भाषा आहे, तर मातृभाषेला हृदयाची भाषा असे म्हणतात. पुढला आपण प्रश्न बघूया. पुढला प्रश्न काय दिलेला आहे, फक्त 3-4 प्रश्न बाकी आहेत. दृकश्राव्य साधनांद्वारे अध्यापनात कोणत्या एका महत्त्वाच्या साधनांचा उपयोग होतो. दृकश्राव्य म्हणजे दिसेल आणि ऐकायला सुद्धा येईल असे साधन कोणते आहे. टेप रेकॉर्डर फक्त कोणते आहे जी श्राव्य आहे. त्यानंतर रेडिओ काय आहे श्राव्य आहे. दूरदर्शन दिसतो पण आवाज पण येतो, म्हणजे दूरदर्शन याचा काही होईल बरोबर उत्तर होईल. त्यानंतर पुढला प्रश्न बघूया की कोणती अध्यापन पद्धती ही उत्तम विद्यार्थी अध्यापन पद्धती आहे. 4 अध्यापन पद्धती दिलेल्या आहेत, त्यापैकी सर्वात उत्तम विद्यार्थी अध्यापन पद्धती कोणती असं विचारलेलं आहे. लेखन पद्धती, चर्चा पद्धती, परिसंवाद पद्धती की व्याख्यान पद्धती. सर्वात प्रभावी आणि सर्वात उत्तम जी अध्यापन पद्धती आहे ही चर्चा पद्धती आहे, कारण की त्याच्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक सर्वांचा काय असतो समावेश असतो. त्यानंतर पुढला प्रश्न दिलेला आहे की अध्यापन पद्धतीचा पहिला शोधकर्ता व पुरस्कर्ता कोणास म्हणतात. तर याचं उत्तर येईल हर्बार्ट यांना काय म्हणतात अध्यापन पद्धतीचा पहिला शोधकर्ता आणि पुरस्कर्ता असे म्हणतात. काही प्रश्न असे असतात ज्यांचे
ज्यांचे उत्तर आपल्याला काय करावं लागतात, पाठांतरच करावे लागतात. म्हणजे अध्यापन पद्धतीच्या पहिला शोधकर्ता आणि पुरस्कर्ता हे हर्बर्ट आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न आपण घेतो की अध्यापन पद्धतीत विषय प्रतिपादन आणि हेतुकथन, म्हणजे जे आपण काही विषय मांडतो आणि त्याचे जे हेतुकथन आहे यास जोडणारी बाब कोणती, तर ती प्रस्तावना आहे, संकल्पना आहे, रसग्रहण आहे की उद्दिष्ट पूर्ती आहे. तर प्रतिपादन आणि हेतुकथन यांना जोडणारा महत्त्वाचा भाग म्हणजे महत्त्वाची बाब म्हणजे काय आहे, प्रस्तावना आहे. अशा प्रकारे आपण 30 प्रश्न जास्त वेळ न घेता केलेले आहेत. आपल्याकडे आपण कोणत्याही ग्रुपशी संबंधित नाही. मॅक्सिमम जे लोक असतात ते म्हणतात की ओटी गुरुजी आमचा माणूस आहे, ओटी गुरुजी आमचा माणूस आहे, आम्ही कोणाचाच माणूस नाही व्हा. आणि आमच्याकडे अशा ऑनलाईन सुद्धा कोर्सेस नाही आहेत. 1 रुपये द्या, 30 रुपये द्या, 35 रुपये द्या, हे सुद्धा चालत नाही. तुम्हाला जर वाटत असेल की ओटी सर तुमच्यासाठी काय करत आहेत, ओव्हर टाईम करत आहेत, तर काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करायचे, जेणेकरून जेव्हा ओटी गुरुजी काय करतील, नवीन व्हिडिओ बनवतील तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आम्ही इथंच थांबतो. 25 तारखेची तयारी आपण व्यवस्थित करूया. नमस्कार.